देवाबाई, अरे देवाबाई ये ना खाली. देवा ए बाई, अरे आज खरंच नाही जमणार देवा. उतराव यार. देवा आज मला खरंच नाही येता येणार यार तुमच्या बरोबर. मला आज डॉक्टर सराफांच्या हॉस्पिटलवर जायचंय. आईनी तिच्या मैत्रिणीला सांगून रिक्वेस्ट केली आहे मला एक्सपिरियन्स मिळावा म्हणून. सो मला आज खरंच तुमच्याबरोबर नाही येता येणार यार. आणि मी आईला नाही पण नाही म्हणू शकत. सो प्लीज. कबीर आपल्याला एक सांग, तो कोणतो डॉक्टर? डॉक्टर सराफ. हा हा हा, तो डॉक्टर सराफ. त्याने तुला कधी पाहिलंय? नाही ना, आज पहिल्यांदा भेटणार आहोत तेच तर तुला सांगतोय. सो मला नाही चुकवता येणार आणि दुसरा काही ऑप्शनच नाहीये. हा पण आपल्याकडे आहे ना दुसरा ऑप्शन. ए भाई, आपली तर केसच वेगळी आहे. मला आज नाही जमणार. ए असं नाही करायचं, कल्टी नाही मारायची. बाई बोलला म्हणजे बोलला. अरे हे काय चाललंय काय? सत्या, बाई तू सांग फक्त कोणाला तयार करायचंय, बोल. सत्या. हा भाई बोल ना, ऐकतोय पण तू खाली बोल. अरे माझ्या राजा छोटा चेतन, सत्या तूच. अच्छा मीच. ए नाही नाही भाई, आपल्याला नाही जमणार. काय पण काय नाही जमणार. सत्या भाई बोलला ना म्हणजे बोलला. भाई बोला ना तो बोला, है की नाही? देवा हे काय चाललंय मला काही कळेल का? ते हॉस्पिटलला ना कबीर म्हणून आपला सत्या जाणार आहे. काय हे देवा? नाही नाही नाही. अरे आईला कळ. जा तू तयारी कर जा. हा गब्बर पांडे चला. अरे चला. अरे नको. अरे आईला कळलं तर वाट लागेल. अरे देवा देवा. अरे भाई बोलला म्हणजे बोलला. ज्याला आपण सगळ्यात जास्त जपतो, त्याच्या पण सगळ्यात जास्त काळजी घेतो, खूप जीव लावतो, ज्याच्यासाठी आपला जीव तुटतो, त्यालाच आपण कळत नाही. असं का होतं? चालायचंच. असं कसं चालायचंच? काय केलं नाहीये मी कबीरसाठी? त्याच्या वडिलांच्या चुकांची शिक्षा मी भोगतेय अजूनही. त्याला झळ लागू दिली? काहीही चुकीचं करू नये म्हणून देवापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. फोन बंद ठेवून अख्खा दिवस त्याच्या बरोबर फिरत होता. त्याच्यामुळे माझ्याशी खोटं बोललाय. आई म्हणून मला वाईट नाही वाटणार. तुला तो देवाबरोबर फिरला याचं वाईट वाटतंय का तुझ्याशी खोटं बोलला याचं? तू माझा मुद्दा लक्षात घे ना. मला त्याची काळजी वाटतेय. त्याने काहीही चुकीचं करू नये म्हणून नियमांची चौकट आहे. इथंच तर चुकतेस तू. अगं धाकानी माणसं सुधारली असती तर जगातले सगळे कैदी सुटून आल्यानंतर सज्जन नसते का बनले? आई वडिलांचा जितका धाक जास्त तितकी मुलं बिघडण्याची शक्यताही जास्त असू शकते. त्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं, इंडिपेंडेंट व्हावं, फक्त हेच इंटेन्शन आहे माझं. बघ, एकीकडे त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून प्रयत्नही करतेस आणि दुसरीकडे तो स्वतंत्रपणे स्वतःला हवं ते काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, त्यालाही विरोध करतेस. कोणताही माणूस चूक न करता मोठा होत नाही. आपण फक्त त्यानं मोठी चूक करू नये ह्याची काळजी घ्यायची. तरी पण खोटं बोललाय माझ्याशी तो. परत तेच, त्या कॉफी प्रकरणात तूही माझ्याशी खोटच बोलली होतीस. मग तू वाया गेलीस असं म्हणायचं का मी? तू माझी मुलगी आहेस, एवढ्या लवकर धीर सोडायचा नाही. बी स्ट्रॉंग. चला ही स्ट्रॉंग कॉफी घ्या बघू. घ्या. थँक्यू. मी घ्या. मॅडम एक सांगू का? आपले
कबीर बाबा आहेत ना 100 नंबरी सोन आहे बघा. खोटं नाही निघणार हा. तुम्ही काय बी काळजी करू नका. समजा ठीक होणार. पिंकी, पुढच्या वेळपासून तूही आमच्या बरोबर बसत जा, चालेल. म्हणजे आम्हाला गरम कॉफी पिता येईल. थंड झालीये सगळी, जा परत गरम करून आण. सॉरी. काय करत असेल कबीर? भाई बोले बोले करावं लागणार तुला. साईनाथ महाराज की. ए भाई जय बोल ना. चल जय. हा. काय नाव तुमचं? सत्य बोलतो आपण. कबीर कबीर नाव आहे आपलं. मेडिकल कॉलेज मधून आलोय. हे बघ कोटबीट. हे बघ. हा ए पण बी पण सगळ्या साईड आहे आपल्याकडे. बरं, कोणाला भेटायचंय? डॉक्टर साहेब. सराफ. सर बिझी आहेत. काय काम आहे तुमचं? अरे आपल्याला बोलवलंय त्यांनी. हॅलो. हा सर, ते कबीर आले तुम्हाला भेटायला. हो पाठवते. काय? मी तुम्हाला सकाळीच ते इन्व्हिटेशन दिलंय. हो सर. स्वतः विसरतात आणि बोलणे मात्र मला खायला लावतात. जा, बोलवलंय तुम्हाला. इथे काय तिकडे. चिडली बाई. ते मी आहे आत येईन. Yes, yes, yes. Come in, come in, come in. Basa, basa. Have a seat, master. Master. कबीर कबीर. Ah, yes, yes, yes. तुमची आई म्हणाल्या तुम्ही त्या या कॉलेजला DS. येस येस तेच आई म्हणाल्या तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय आणि तुम्ही तुमच्या स्कूलचे टॉपर होतात म्हणून. यू आर सच अ ब्राईट स्टुडंट. सो नाईस टू. कोण आपण? अरे अरे आपणच कबीर कबीर. कबीर. हा. मोनिकाला इतका मोठा मुलगा? ए, बस काय मुलगाच आहे ना आपण. इतका मोठा? हा मोठा मुलगा. चालेल ना? पण तुमची भाषा पण जरा वेगळी आहे. अरे त्याचा कसं आहे की आपल्या भाईने सांगितलंय. कोणी? आपल्या आईने. आईने तुम्हाला काय ऐकायला आलं? भाईने? आईने. आपल्या आईने. हा आई. हो येस येस. तर आपल्या आईने आपल्याला असं सांगितलंय की जो पेशंट असतो ना, असा पेशंट लागेला पेशंट, तर त्याच्याशी असं डॉक्टर सारखा बोलला ना तो त्याला टेन्शन येतं. येस. हा, तर आपण त्याच्याशी असं फ्रेंडली बोलायचा. काय कसं काय व्हिडिओ रापची एकदम टाकाटाक ना, असं बोललं ना तर तो एकदम असा मोकळा होतो. त्याचं टेन्शन जातं. कळलं का? बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे इतक्या वर्षाच्या माझ्या प्रोफेशन मध्ये मला कसं नाही जाणवलं हे. बरोबर आहे. म्हणजे पेशंट बरोबर असं नॉर्मल आपलं मित्रासारखं बोललं की त्याला टेन्शन येत नाही, प्रेशर येत नाही त्याला. हे प्रेशर आपण घेतच नाही, आपण डायरेक्ट कापतो. काय कापतो? कापतो. अरे कापतो म्हणजे आपण असं डायरेक्ट एकदम असं. यू मीन इंटरसेक्शन? असं एंटर करतो आणि सेक्शन वाईज कापतो. तसा कापतो रे टवक्या. टवक्या म्हणजे आता हे काय? तुझा टवक्या वाजतोय बघ. टवक्या वाजतो? तुझा फोन वाजतोय बघ ना.
डॉक्टर सराफ. हा हाय, डॉक्टर मोनिका हिअर. हा येस 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 बोला बोला. कबीर तिकडे आलाय का? ओ हा काय माझ्या समोरच उभा आहे. ग्रेट. तुमचा एक्सपिरियन्स इतका मोठा आहे ना डॉक्टर, त्याला स्टडीज मध्ये नक्की हेल्प होईल. माझा कसला एक्सपिरियन्स हो. तुमचा मुलगा नुसता ब्रिलियंट नाही तर स्मार्टही आहे हो. तो नवी शैली डेव्हलप करतोय आणि अशी शैली डेव्हलप करणारा तो भारतातला पहिला डॉक्टर ठरेल. येस. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय ते, तुमच्या भेजात घुसतोय ना. हा डॉक्टर हॅलो. चायला बरोबर ना. डॉक्टर ऑल ओके? याच्या आईला तेव्हा नीट लक्षात घे. याच्या आईला कुमार सानू कुमार सानू. याच्या आईला ए चायला. हे रे. मी काय म्हणतोय ह्याच्या आईला. याचा प्रोफेशन सिलेक्ट करताना तुम्ही जरा माती खाल्ली असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे तो चुकीच्या फील्ड मध्ये आलाय असं वाटतं ना आपल्याला. व्हॉट यू मीन? असा हातपाय तोडायचा सोडून तो हातपाय तोडायच्या धंद्यात येतोय. रॉंग वाटते ना. चायला आपलं भेजातच घुसत नाही हे चायला. अहो डॉक्टर, तुम्ही असे नव्हता. तुम्हाला काय झालंय? एक काम करा तुम्ही, मी तिकडे येते कारण मला काही कळत नाहीये तिकडे काय चाललंय ते. तुम्ही प्लीज संध्याकाळपर्यंत ना कबीरला कुठेही जाऊन देऊ नका. त्याला तिकडेच ठेवा. मी स्वतः येते त्याला पिकअप करायला. चालेल? या या आपलाच एरिया आहे. म्हणजे आपलाच हॉस्पिटल मध्ये या. हा ठेवतो आपण. हा कसा जमतोय ना आपलं. अरे जमला रे बेडो भाजी. आय एम इम्प्रेस विथ यू. हे बघ आता काय आपला पंटर आहे ना पंटर. तुझा पण पंटर आहे. हा म्हणजे आपला बेडू आहे ना डॉक्टर साठे. तो आता तुला याच्या पुढे गाईड करेल. अरे मार्ग दाखवेल. चल जायला आता कल्टी मार. चल येतो ना. ए कबीर. अरे तुझी आई म्हणाली ती तुला घ्यायला इथे येणार आहे. हा तेव्हा त्याला कुठेही पाठवू नका. हा तू एक काम कर ना, तू इथेच बस ना माझ्या केबिन मध्ये. मी त्या पंटरला डॉक्टर साठेला इथे पाठवतो. ह्याच्या आईला बस ना. ह्याच्या आईला. नाही अरे अरे बस रे काय नाही होत. आलो मी. ह्याच्या आईला. ह्याच्या आईला. यू सिट सिट. टेन्शन घेऊ नकोस. हे बघ आतमध्ये ना एक ब्रिलियंट स्टुडंट आहे कबीर नावाचा. फक्त त्याला बाहेर जाऊ देऊ नकोस. हा मी माझ्या पंटरला घेऊन येतो. डॉक्टर अरे सगळ्यांना कटिंग मार रे. काय बोलतोय कटिंग म्हणजे? हे भाई याला कटिंग नाही माहिती. हा. हे बघ कटिंग घे. हे हा चहा कसा प्यायचा? असा पैसा. अरे ते चहाचं पातेलं बघ किती घाण आहे. हा असला चहा प्यालो ना तर आपण सगळे आजारी पडू. हे माझ्या आईला कळलं ना तर ती खूप चिडेल. नको राहू दे. तुझी आई त्या भाईच्या डीन बाईसाठी कडक आहे का? कडक नाही, तिला खूप काळजी असते ना माझी. अरे आईस ती काळजी तर करणारच. घे कटिंग मार. काय रे कबीर, काय तुझी आई करते काय? डॉक्टर आहे म्हणजे म्हणून तिला हे सगळं असं आवडत नाही. सत्य. हा सध्या बोल. ए भाई ते मोठा लफडा झालाय भाई. भाई त्या कबीरची आई इकडेच येते भाई. ए भाई आता काय करू भाई, टेन्शन आलंय आपल्याला. अरे सत्या, अरे घाबरतो काय एवढा? आपण समजूया ना कबीरच्या आईला. त्यात काय? तू प्लीज तिकडनं पळ. तू माझ्या आईला अजिबात दिसू नकोस. तिने तुला बघितलं ना तर ती मला. अरे हो डोंट वरी छावे. हा? ए तुझी आई काय डॉन आहे का एवढा घाबरतोस? डीन आहे. म्हणजे डीन आहेत ना ती त्यांना ओळखते. अरे
ती त्यांना सांगेल आणि मग त्या पनिश करतील यार. अरे खूप वाट लागेल यार. माझं कॉलेज कायमचं बंद होईल, आपलं भेटणं बंद होईल, आणि सगळीच बंद होईल यार. कबीर एवढं सगळं होणार आहे? हो चला रे चला. सध्या आम्ही आलोच रे. चला चला चला. केस फाईल मध्ये लिहून ठेव माझ्या. इथेच इथंच कुठेतरी लपायला मला कुठे याचं बघ. हा भाई बोल. हा सध्या आपण हॉस्पिटलच्या खाली आलोय. ये खिडकीत ये. हा हा भाई आलो आलो आलो. एक्सक्यूज मी, डॉक्टर सराफ आतमध्ये ओके. मॅम पण तुम्ही डॉक्टर कबीर कुठे? मी आणि माझा स्टाफ त्याला शोधतोय. शोधतोय म्हणजे काही गडबड झाली आहे का? नाही म्हणजे तो इथेच होता आता आणि तो कुठे गेला आपण कोण? डॉक्टर मी कबीर. आपण आत्ताच तर भेटलो. ह्याच्या आईला हा कसा कबीर असू शकतो? अहो असं काय करताय डॉक्टर? हाच कबीर आहे माझा मुलगा. आर यू शुअर? व्हॉट नॉनसेन्स. आय एम व्हेरी मच शुअर. चल. एक नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं हो मॅडम. ह्याच्या आईला कबीर मला कळतच नाहीये डॉक्टर सराफ इतके वियर्ड का बिहेव करत होते आज. बट ट्रस्ट मी, जेव्हा आम्ही एकत्र प्रॅक्टिस करत होतो ना, ही वॉज एक्स्ट्रीमली ब्रिलियंट. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. शपथ देवा, त्याला कळलं मोनिका मॅम माझी आई आहे तर नको. कबीर आईच्या गावात डॉलीबाई तुम्ही ते काय करताय? तुम्ही इथे काय करताय? आता डॉलीबाईंना जर कळलं की आपण दिवसभर उसाटत होतो तर लई चिडतील. डॉलीबाई ते आपला मित्र, त्या मित्राची आई ना, तिला बरं नव्हतं. हा मग म्हणून आपण त्यांना बघायला आलो होतो. ओ पण तुम्ही काय करता या इथे? कबीर प्लीज इकडे येऊ नको, इकडे येऊ नको, प्लीज इकडे येऊ नको. मी डॉक्टर आहे ना, आणि हे हॉस्पिटल आहे, मी कुठेही येऊ शकते. नाही 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 डॉलीबाई, आपल्याला खरं वाटत नाही. हा खरं कारण काहीतरी वेगळंच आहे बघा. काय खरं कारण? डॉलीबाई आपण ते नेहमी म्हणतो ना की कोणाच्या नशिबात काय लिहिलंय काय सांगता येत नाही. आता आपणच बघा कधी पण कुठे पण कसे भेटतो आहे ना. नशीब. शट अप. फक्त कोइन्सिडन्स आहे, योगायोग. दॅट्स इट. हा पण आता आपण भेटलोच आहे तर मग कॉफी टाकायची का परत? मला एक कळत नाही की तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या बरोबर कॉफी पिण्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरी कुठली कामच नाहीयेत. सॉरी डॉलीबाई. स्टॉप कॉलिंग मी डॉली. थँक गॉड कबीर तिथे नव्हता, नाहीतर देवाला कळलं असतं कबीर माझा मुलगा आहे ते. बरं झालं कबीर आत्ता आपल्या बरोबर नाहीये, नाहीतर जर डॉलीबाईंना कळलं असतं ना तर वाचलो रे बाबा आपण.
देवा, काय वाह्यात पण आहे. पदर सोड माझा.